हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँक्वेट हॉल एसी नॉन एसी अस्सल मराठमोळं ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक्वेट हॉल। चवीचा शोध इथेच संपतो। डॅम्स रिपेअरचा इतकं डॅम्स सगळे डॅम्सवर गेलो तर लिकेजेस आहेत। देर इज नो लिकेजेस like work on the leakages, encroachments and siltation. आता एन्क्रोचमेंट म्हणजे जांभे डॅम वर गेलो तर तिथे एक इंडिव्हिज्युअली तिथे स्वतःचा रिसॉर्ट बनवून आहे आणि 2014 पासून अजूनपर्यंत आपण ते काढत नाही। तसंच उल्हास नदीवर मोहन एज ते पूर्ण एकदम ब्लू लाईन वरूनच चालू झालेलं आहे। मोहन एज मोठी 40 एकरची कॅम्पस आहे। तसंच 32 एकर भातसा नदीवर वाफेगाव गावात पूर्ण 32 एकरवर बंगलोज बनवण्याचं काम चालू आहे, बिलकुल भातसा नदीच्या फ्लड प्लेनवर। आणि आम्ही नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे। ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या गैरहजेरीत चला जाणूया नदीला अभियानासाठीची जिल्हास्तरीय समितीची बैठक संपन्न। या बैठकीत डॉक्टर स्नेहल दोंदे यांनी ठाणे जिल्ह्यातील नद्यांच्या सद्यस्थितीवर सादरीकरण केले। ठाणे जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सूचनेनुसार चला जाणूया नदीला या अभियानासाठीच्या समितीची बैठक आज दिनांक 8 मे 2025 रोजी दुपारी 12:30 वाजता समिती सभागृह पहिला मजला जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे येथे समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती। या बैठकीसाठी ठाणे जिल्ह्यातील सर्व सदस्य व समन्वयक उपस्थित होते। या बैठकीसाठी समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अशोक शिंगारे गैरहजर राहिल्याने सदर बैठक जिल्हास्तरीय समिती सचिव तथा उपवनसंरक्षक ठाणे विभाग ठाणे सचिन रेपाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली। यावेळी जलप्रहरी सदस्य डॉक्टर स्नेहल दोंदे यांनी ठाणे जिल्ह्यातील नद्यांच्या सद्यस्थितीवर सादरीकरण केले। शेअर केले होते तर मॅडम आपलं मागच्या मिनिट्स बद्दल काय ऑब्जेक्शन असेल तर सांगा, अदरवाईज कुणाचे असेल तर सांगा। मी मिनिट्स थोडंसं समजू आणि आपल्या आजच्या मीटिंगला सुरुवात करूया। आजच्या मीटिंग मध्ये श्री नरेंद्र चोप, त्याच्यानंतर डॉक्टर स्नेहल दोंदे, विलास साबळे, वसंत भोईर, सरिता भालचंद्रानी, आनंद भागवत यांनी काही मुद्दे मांडले होते। त्याच्यामध्ये मुख्यत्वे ब्ल्यू लाईन, रेड लाईन, त्याच्यानंतर होणारं प्रदूषण थांबवणं आणि सिमेंटीकरण, नाल्याला भिंतीचं बांधकाम वगैरे असे महत्वाचे मुद्दे होते। आणि त्याच्याबद्दल त्या संबंधित म्युनिसिपल कॉर्पोरेशनने त्याचा पूर्तता अहवाल सादर करायचा होता, तो अजून ते आपल्याकडे आलेला नाहीये। तर माझी सर्वांना अशी विनंती राहील संबंधित यंत्रणांनी एक साधारण 8 दिवसामध्ये तर तो किमान अहवाल सादर करावा। आणि एक मॅडम प्रेझेंटेशन करणार आहे आजच्या मीटिंगचं इंट्रोडक्शन। ठीक आहे, आले आहेत ना म्युन्सिपल अंबरनाथ म्युन्सिपल काउन्सिलचे आहे। सर्वात प्रथम सगळ्यांचं स्वागत। आज खूप प्रयत्नाने आपल्याला आजची मीटिंग घडवते आहे। हॅलो, नाही आय वॉन्ट बी एबल टू सी दॅट। तर खूप प्रयत्न करून आजचं मीटिंग घडून आणलं गेलं आहे। ऑलमोस्ट डिसेंबर 2022च्या नंतर आपली मीटिंग झाली नव्हती सरांच्या अध्यक्षतेखाली कलेक्टरच्या। ऑल्दो सप्टेंबर मध्ये झालेलं मीटिंग, पण सर ते अटेंड करू शकले नव्हते आणि ऍज सच त्याच्यात अटेंडन्स पण खूप कमी होता। आणि मला असं थोडंसं जे दिसतं जेव्हा पण मीटिंग होतात, इट्स लाईक एन इनसबऑर्डिनेशन। म्हणजे जेव्हा एक एवढा मोठा व्यक्तिमत्व जेव्हा इथून लेटर जाते की अधिकाऱ्यांनी इथे प्रेझेंट राहायला पाहिजे, जस्ट फॉर द नेम सेक एक अटेंडन्स वरून रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून एकेकाकडनं माणसं पाठवून दिलं जातं।
बट मुख्य उद्देश आपला हा मीटिंगचा आहे की आपल्याला एक अपडेट्स मिळणं, की आपले एवढे जे मीटिंग झाले त्याच्यातला अपडेट्स, फील्ड व्हिजिट झाले, फील्ड व्हिजिट करून पण काही गोष्टी शेअर केलं गेलं आहे लोकल ULBची, आणि त्या पद्धतीने काही चेंजेस ते आढळून यायला पाहिजे असं विचार आहे. तसंच जे जलप्रहरी आहे, ज्यांच्या ज्यांच्या नाव आपल्या लिस्टवर आहे, GR वर, ऍक्च्युली टू टेल यू ऑल, हा मी माझ्यातर्फे मी ज्यांना ज्यांना ओळखत होती त्या पद्धतीने मी काही नावं सुचवले. नदी समन्वयक म्हणून, आता त्या पद्धतीने जे लोकल लेवलवर काम व्हायला पाहिजे जलप्रहरीकडनं, ते पण थोडंसं मला निराशाजनक असं मला थोडा सांगावं वाटतं. कारण ज्या पद्धतीने लोकली आपल्या प्रॉपर फॉलोअप, कोऑर्डिनेशन, अवेअरनेस, जनजागृती, मेन आपला जो जलप्रहरींचा आहे ते जनजागृती क्रिएट करणं, एज्युकेट करणं लोकांना, आणि जास्तीत जास्त पब्लिकला एंगेज करणं. कारण आपल्याला जी नदी संवर्धन जे करायचे किंवा रिव्हर रिज्युमिनेशन जे करायचं त्याच्यासाठी खूप सारा टेक्निकल इनपुट्स आणि लोकल लोकांचा व्यवहार त्याच्यात फरक व्हायला पाहिजे, तेव्हाच आपण काही नदीमध्ये चेंजेस आणू शकू आणि नदीमध्ये जी आज पोल्युशन, एन्क्रोचमेंट, एक्सप्लॉयटेशन जे आहे ते कुठेतरी थांबणार. आता मी जे एक छोटंसं प्रेझेंटेशन इथे करणार आहे आता, ह्याच्यात मी एक 2 वर्षाचा काय काय आमचं आयडेंटिफिकेशन आहे ईच नदीवरचा, ॲज वेल एज सच फ्रॉम द ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट्स पॉइंट ऑफ व्ह्यू. काही डिपार्टमेंटचा इनपुट थोडासा कमी दिसणार, कारण इवन आय एम नॉट अवेअर अबाउट द अपडेट. तर त्यामुळे तिथे मला जसं GST आहे, जसं कृषी अधिकारींचा जो ज्युरिडिक्शन्स आहेत त्याबद्दल मला जास्त अजूनपर्यंत इनपुट नाहीये, म्हणून तिथे तुम्हाला साईट्सवर जास्त काही दिसणार नाही. पण आय मेड अन अटेम्प्ट की आता आपला जो नदी वाईज काय आपल्याला दिसलं, कसं प्रकारचं चित्र आहे आणि काय चेंजेस आणायचे आहेत. भागवत काका एकदम बरोबर बोलतात की आपल्याला जे आपल्याकडे आहे चांगल्या गोष्टी त्याच्यावर जास्त आपल्याला भर द्यायला पाहिजे, त्याच्यावर जास्त आपल्याला विचार करायला पाहिजे, आणि ते पण एक आपला एक एनकरेजमेंटचा पॉइंट आहे की ते जे घेऊन आपण काही पुढे काम करू शकतो. ऑफकोर्स पूर्ण जे चित्र इथे दिसेल खूपच निराशाजनक आहे. मला तर असं दिसतं की हा 2 वर्षाचा ओव्हरऑल जर कोणी जिस्ट मला विचारलं तर वी हॅव गॉन फ्रॉम बॅड टू वर्स्ट. तर त्यामुळे थोडंसं आपल्याला आज विचार करणं गरजेचं आहे की व्हॉट एक्झॅक्टली इज एक्सपेक्टेड, आणि वी हॅव नॉट बीन एबल टू ऑल्सो मीट विथ द टाइमलाईन. जे GR प्रमाणे जे टाइमलाईन दिलं गेलं होतं जुलै 2023 पर्यंत, 22 ते 23 पर्यंत सर्व काही स्टडीज करून एक छोटासा त्याचा रिपोर्ट बनवून कलेक्टर आणि जलसंपदा विभागाकडे सबमिट करायचं होतं. त्या समितीने आमच्याबरोबर डिस्कस करून फायनल रिपोर्ट ते डिव्हिजनल कमिशनरकडे विथ प्रोग्रेस रिपोर्ट सबमिट करायला पाहिजे होता ऑगस्ट 2023 पर्यंत. आज आपण 2025 मे मध्ये आहोत, तरीही आपला हा रिपोर्ट पूर्णपणे तयार नाहीये आणि प्रोग्रेस रिपोर्ट इज नॉट येट देअर. बट स्टील मी हा ऍज अ स्टेटस स्टडी म्हणून हा तयार केला की जे आपण आता पण सबमिट करू शकू डिव्हिजनल कमिशनरला, अँड लेटर क्वार्टरली बेसिस ऑर मे बी वी विल डिसाइड टुडे की कसं आपण एक प्रोग्रेसिव्ह रिपोर्ट त्यांना सबमिट करू. सो दॅट वुड बी अ स्टार्टिंग पॉइंट मे बी. तर आज जो आहे फॉस्टरिंग रिजनल कोलॅबोरेशन फॉर रिज्युमिनेशन अँड एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी असं करून जो विचार की रिजनल लेवलवर आपण कसं एकमेकांशी संपर्कात राहून आणि कसं चेंजेस घडवू शकतो. चला जाणू या नदीला हा जो GR आहे ह्याचा सर्वात इम्पॉर्टंट जो स्कोप ऑफ वर्क ज्या पद्धतीने दिलं गेलाय हा कुठलाही दुसऱ्या GR मध्ये नाहीये. आणि ह्या GR ची खासियत असं आहे की मोर दॅन 27 to 28 डिपार्टमेंट्स are brought under the single umbrella under which all collaborative integrated work can happen. आजपर्यंत आपण आयसोलेटेड वे मध्ये काम करत होतो म्हणून खूप सारा गॅप्स राहिले आपले सिस्टम मध्ये. कुठेतरी कोऑर्डिनेशन, कोऑपरेशन आणि इंटिग्रेशनचा कमी राहिल्यामुळे मला असं जे चित्र दिसतं आहे की सोल्युशन्स विच कुड हॅव बीन व्हेरी इझी, विच वी कुड हॅव रिझॉल्व्ड, बट इट हॅज नॉट हॅपेंड. बट ऍट द सेम टाइम इट हॅज गॉन टू द वर्स्ट एज आय हॅव मेन्शन्ड अर्लियर. आता सर्वात मुख्य जे आहे आपल्या चला जाणू या नदीच्या अगोदर 2018 पासून रिव्हर रिज्युमिनेशन कमिटी असं पूर्ण देशभरात ऑलरेडी एव्हरी स्टेट मध्ये रिव्हर रिज्युमिनेशन कमिटी फॉर्म करायला सांगितलं गेलं थ्रू NGT's डायरेक्टिव्ह.
कारण जेवढा नदीचं सगळं पोल्युशन बघून एक ऑर्डर पास केला गेला एनजीटी कडनं की देअर हॅज टू बी रिव्हर रिज्युनेशन कमिटी इन एव्हरी स्टेट आणि क्वार्टरली कंप्लायन्स रिपोर्ट्स हॅव टू बी सबमिटेड टू जलशक्ती अँड एनजीटी क्वार्टरली आणि त्यांच्या पण फिक्स टेम्पलेट दिला गेलाय. पण आज जर आपण बघितलं आरआरसीचा रिव्हर रिज्युनेशन कमिटी इन अवर डिस्ट्रिक्ट, because it is supposed to be in every state as well as in every district, where in every district it is the MPCB who is the member secretary and collector is the chairman of such river rejuvenation committee. Let me tell you very frankly, आम्हाला जेव्हा चला जाणीया नदीसाठी जेव्हा आम्ही पुढाकार घेतलं आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडे की देअर हॅज टू बी ऍक्शन प्लॅन फॉर द रिव्हर्स, तेव्हा आम्हाला माहित पण नव्हतं की रिव्हर रिज्युनेशन कमिटी एक्झिस्ट अँड इट इज बाय द गव्हर्नमेंट GR 2018 that it is already there. But a very discouraging thing is not a single meeting has happened in our district of RRC. But at the same time, जर आपण MPCB च्या वेबसाईट वर गेलो, त्या वेबसाईटचं नाव पण आहे रिव्हर पोल्युटेड स्ट्रेचेस इन महाराष्ट्र. त्याच्यात फक्त RRCच्या सगळं मिनिट्स, सगळे अपडेट सगळं आहे. पण त्यात जर आपण बघितलं नुसतं एमपीसीबीनी एसटीपी सुचवलं सगळीकडे. वर ऍज मेनी रिव्हर्स आर देअर त्याच्यावर नुसतं एसटीपी शिवाय काही सुचवलं गेलं नाहीये आणि त्यात पण ते कंप्लायन्स देत आहेत की एवढा एसटीपी लावला गेला, एवढा फंक्शनल आहे किंवा एवढा अजूनही एक्झिक्यूट व्हायचंय, कमिशन व्हायचंय. म्हणजे ह्याशिवाय त्याच्यावर काही दिसत नाही. म्हणून सर्वात जी मोठं गॅप मला दिसते पूर्ण आपला जो मी म्हटलं बॅड टू वर्स्ट गेलेला आहे बिकॉज इट इज द एसटीपीज. आणि ते पण एसटीपीज आर प्रमोटेड अँड ऍज अन एजंट दे आर ओनली इन्स्टॉलिंग ऑल द एसटीपीज इन एव्हरीवेअर एमपीसीबी. आणि त्याच्यामुळे काय होते की जो काय जे कन्व्हेन्शनल एसटीपीज जे लावलं गेलं आहे, मी एक वर्कशॉप घेऊन सुद्धा सांगितली होती की का एसटीपीज इज नॉट वर्किंग अँड वाय इट इज फ्लॉड. आणि आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटनी पण वारंवार सांगितलंय की नेचर बेस्ड सोल्युशन्स वर आपल्याला भर द्यायचा आणि नेचर बेस्ड सोल्युशन्स थ्रू वी हॅव टू डू. ऑलरेडी एनजीटीनी दिल्ली, बिहार, बंगाल सगळ्या मॅटरमध्ये सांगितलंय की एसटीपीज आर नॉट वर्किंग एनीवेअर. दिल्लीच्या रिपोर्टमध्ये दिलं होतं 31 एसटीपीज आर इन्स्टॉल्ड बट 28 आर नॉट गिव्हिंग एनी रिझल्ट, नॉट फंक्शनल. म्हणजे ही परिस्थिती आहे, सत्यता आहे अबाउट एसटीपी. बट एमपीसीबी इज कंटिन्युअसली गोइंग ऑन प्रमोटिंग एसटीपीज. आता ठाण्यामध्ये पण जे आता 120 कोटीचा पेनल्टी लावला गेला आहे दिवामध्ये ठाणे कॉर्पोरेशन थ्रू अजूनही एसटीपी मध्ये सुवेज ट्रीटमेंट होत नाही म्हणून त्यांना परत एसटीपीचाच केलं गेलंय की एसटीपी लावा. पण वाय दे आर नॉट टॉकिंग अबाउट द नेचर बेस्ड सोल्युशन्स लाईक सॉइल बायोटेक्नॉलॉजी और मे बी कन्स्ट्रक्टेड वेटलँड्स. They are not at all talking. They are only insisting on STPs, which is totally wrong and it will never produce any result. आणि न्यू जे पॅरामीटर्स दिले गेले, आज जर आम्ही कुठलाही सॅम्पल एमपीसीबी कडे देतो तर जे पॅरामीटर्स पण ते घेतात, पॅरामीटर्स मध्ये पण बीओडी, सीओडी, पीएच आणि टीडीएसएस, टीएसएस एवढं. बट पॅथोजन स्टडीज, डीओ ह्याचा कुठेही उल्लेख नसतो की किती पॅथोजन्स वगैरे आहे. आणि पॅथोजन्स पण म्हटलं तरी इट्स नॉट नेसेसरी की फिकल कोलिफॉर्म जर 2500 पेक्षा जास्त असेल तर इट इज पोल्युटेड, नॉट लाईक दॅट. कारण बरेच इकोलाइज आहे जे खूपच बेनिफिशियल बॅक्टेरियाज आहेत. तर त्याच्या पण थोडंसं माहिती वगैरे असायला पाहिजे. आणि जे जे इथे न्यू पॅरामीटर्स जे दिलं आहे सीपीसीबीनी त्या पॅरामीटर्स प्रमाणे हे व्हायला पाहिजे, अनालिसिस व्हायला पाहिजे, ते होत नाही. दुसरा जे आम्ही इन्सिस्ट करतोय ते मेटाजिनोमिक्स. कारण जर आपल्याला कुठलाही सोल्युशन द्यायचं आहे कसलाही आपल्या सॅम्पल्सचा तर सोल्युशनचा आधी पूर्ण फाइंडिंग असायला पाहिजे की सोल्युशन मध्ये आहे काय आणि कशावर उपचार व्हायचे. तसं प्रकारचा जो प्रायर सर्वे असायला पाहिजे. दॅट इज नॉट हॅपनिंग. अनदर थिंग विच आय एम शोईंग, आय डोंट नो हिअर कट्स, इथे जे मी दाखवतेय की रिगार्डिंग दिस काइंड ऑफ सेन्सर्स अँड प्रोब्स, ऍटलीस्ट दॅट शुड बी देअर विथ एमपीसीबी. आज पण ते डब्बा घेऊन जातात, तसेच कुठेतरी पाणी काढायला कोणातरी लावतात आणि पाणी काढतात आणि दॅट सॅम्पल इज सेंड. दॅट इज टोटली रॉंग वे ऑफ कलेक्शन ऑफ सॅम्पल ऑल्सो. अजूनही त्यांच्याकडे हे सगळं नाहीये, पण आम्ही आमच्या स्टुडंट्सना देऊन इन्स्टंटली आम्ही आयआयटी इंटर्न्स आम्ही घेतो आणि त्यांच्याकडनं सगळं रिडिंग सगळे करून घेतो आणि वी हॅव ट्राय टू सबमिट द रिपोर्ट्स. आता एमपीसीबीच्या
इन्व्हिटेशन मध्ये त्यांच्या रिक्वेस्टवर MPCBच्या ऑफिसला आम्ही CTP असोसिएशन, मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, म्युनिसिपल रिजन ऑफिसर्स सगळ्यांचं एक मीटिंग घेऊन त्यांना सुद्धा 15 फेब्रुवारी 2024ला इमिडिएटली आफ्टर आय केम बॅक फ्रॉम फुलब्राइट स्कॉलर इन रेसिडेन्स फ्रॉम अमेरिका, जिथे मी 286 मिलियन गॅलन कॅपॅसिटी सिवेज ट्रीटमेंट प्लांटवर काम केल्यानंतर इथे येऊन सांगितलं की कसं पद्धत. इट्स नॉट दॅट अमेरिका इज डुईंग करेक्ट और ग्लोबली एनीबडी इज डुईंग करेक्ट, बट व्हॉट इज रॉंग एव्हरीवेअर अँड व्हॉट नीड्स टू बी करेक्टेड दॅट वॉज टॉट and that was said how it has to be done, but till date nothing is being considered nor it is being adopted. तर हा एक खूप मोठा टर्मोइल आहे की सगळं सांगितल्यानंतर पण ते होत नाही. चीफ सेक्रेटरीज ऑफिसनी पण एक ऑर्डर इश्यू झाला होता की रिव्हर रेग्युलेशन पॉलिसी तयार होणार, पण आजपर्यंत रिव्हर रेग्युलेशन पॉलिसी सुद्धा तयार झालेलं नाहीये. तर असं पद्धतीने आज सगळं चालू आहे आणि व्हॉट वी आर ट्राइंग टू प्रोपगेट इज दिस काइंड ऑफ सी व्हॉट इज दिस. दिस इज STPs. दिस इज लाईक अ गार्डन. दिस इज एक्झॅक्टली लुकिंग लाईक ऑल प्लांट्स अँड गार्डन्स. आणि म्हणून मी कॉम्बिनेशन मध्ये KDMC, BMC सगळ्यांना मी सांगितले होते की इन कॉम्बिनेशन ऑफ सिटी पार्क विच दे आर डेव्हलपिंग एव्हरीवेअर, पार्क अँड सुवेज can be combined as a biodiversity park. It can be developed. इथे कुठेही दिसत नाही का हा सीवेज प्लांट आहे म्हणून. आणि there is no aerosols which is getting into the air. STPच्या सर्वात इम्पॉर्टंट फ्लॉज आहे की लॉट ऑफ एरोसोल्स इन द एअर, म्हणजे सो मच ऑफ पॅथोजन्स, एरोसोल्स मोर देन ग्रीन हाऊस गॅसेस. तर त्यामुळे पूर्ण आपला पोल्युशन होतो आणि तिथे पण कुठलाही STPला एअर मॉनिटरिंगचा कसलाही डिव्हाइस लावला जात नाही आणि एअर मॉनिटरिंग होत नाही. सो वी आर सजेस्टिंग फॉर दिस काइंड ऑफ टेक्नॉलॉजी where it would be easy for it will look also beautiful, it will be greenery, and this way things can be handled very well in a decentralized manner. आणि डिसेंट्रलाइज मॅनर मध्ये का, कारण जर आपण सेंट्रलाइज जे आज पण करतोय त्याच्यामुळे जर रिपेअर मेंटेनन्स साठी जर बंद केला गेला किंवा काही प्रॉब्लेम आला तर पूर्ण सिस्टम बंद पडते. त्याच्या अर्थ सीवेज डायरेक्टली गोज इन टू द रिव्हर. सो दॅट इज वाय डिसेंट्रलाइज इज ऑलवेज गुड अँड इट विल बी लुकिंग दिस काइंड. आणि आता इरिगेशन डिपार्टमेंट, मेन थिंग अबाउट इरिगेशन डिपार्टमेंट, आपण आता रिसेंटली मी त्यांच्या पण मीटिंग घेतलं 10 मार्चला. तिथे त्यांच्या बरोबर सर्व इश्यूज जे आहेत इरिगेशन डिपार्टमेंट रिलेटेड, रिव्हर्स रिलेटेड, डॅम्स रिलेटेड ते चर्चा केलं. मुख्यतः आहे की डिमार्केशन. आज 2022ला आपली हे पूर्ण चलाजाणू या नदीचं चालू झालं आणि पहिला मीटिंग डिसेंबर 2022च्या मीटिंग मध्ये सांगितलं गेलं होतं की आपल्याला रिव्हर डिमार्केशन करायचं आहे. अजूनही रिव्हर डिमार्केशन झालेले नाहीये, एक सुद्धा रिव्हरचं झालेलं नाहीये. आणि जुनं जे उल्हास नदी आणि दुसरं कुठलं भातसा, ऑल्सो ते आर द नोटिफाईड रिव्हर्स, पण त्याच्या पण आज खूप सारं जर बघितलं तर कॉन्टूर आणि टोपोग्राफी चेंज झालेलं आहे. त्याच्या पण रिडिफायनिंग व्हायला पाहिजे, ब्लू लाईन, रेड लाईन सर्व काही. पण अजूनपर्यंत जे आपले 10 नावं दिले गेले आहेत आपल्या चलाजाणू या नदीच्या लिस्टमध्ये, एकाचं सुद्धा डिमार्केशन नोटिफिकेशन झालेलं नाहीये. आणि त्याच्यासाठी पहिल्या मीटिंग मध्ये सांगितलं गेलं होतं की 9 महिन्यात होऊन जाईल, पण 9 महिना पिरियड इज ऑलरेडी गॉन, बट वी हॅव नॉट बीन एबल टू डू एनी डिमार्केशन अँड नोटिफिकेशन ऑफ द रिव्हर्स विच आर देअर लिस्टेड इन द GR. आणि तसंच जे कमांड एरियाज आहेत, इरिगेशन लँड्स आहेत, मला तर ऑलमोस्ट जिथे जिथे आम्ही गेलो 80% ऑफ द कमांड एरियाज आर रिड्युस्ड. पाणी वापर संस्था पण फंक्शनल नाहीये. ही सत्य परिस्थिती आहे. फील्ड परिस्थिती जी आहे मी तुम्हाला सांगते. डॅम्स रिपेअरचा इतकं, डॅम्स सगळे डॅम्सवर गेलो तर लिकेजेस आहेत. देर इज नो लिकेजेस, लाईक वर्क ऑन द लिकेजेस, एन्क्रोचमेंट अँड सिल्टेशन. आता एन्क्रोचमेंट म्हणजे जांभे डॅम वर गेलो तर तिथे एक इंडिव्हिज्युअली तिथे स्वतःचा रिसॉर्ट बनवून आहे आणि 2014 पासून अजूनपर्यंत आपण ते काढत नाही. कॅन यू इमॅजिन? इट्स अ पर्सनल प्रॉपर्टी ऑफ अ पर्सन. म्हणजे जांभे डॅमचा जो रिझर्वायर आहे ते पूर्ण एक इंडिव्हिज्युअली रिसॉर्ट बनवून ठेवलं आहे. तसंच उल्हास नदीवर मोहन एज, ते पूर्ण एकदम ब्लू लाईन वरूनच चालू झालेलं आहे मोहन एज. मोठी 40 एकरची कॅम्पस आहे. तसंच 32 एकर भातसा नदीवर वाफेगाव गावात पूर्ण 32 एकरवर बंगलोज बनवण्याचं काम चालू आहे, बिलकुल भातसा नदीच्या फ्लड प्लेनवर. आणि आम्ही सांगितलं होतं की आम्हाला त्याचा सर्व्हे नंबर वगैरे प्रोव्हाइड करा. अजूनपर्यंत इथे रवी पवार जी आहे त्यांच्याकडनं अपेक्षित आहे की या सगळ्यावर आम्हाला सांगावं. तसंच वालकस नदीवर बाबूभाई रिसॉर्ट आहे. खडवली नदीवर जर बघितलं तर पूर्ण सगळीकडे शँटीज ऑल ओव्हर द रिव्हर, इन द रिव्हर बेड.
आणि सर्व गाडी पिढी घेऊन जाऊन धुतलं जातो. ओल्ड ब्रिज डेब्रिज तसंच पडलाय म्हणून पूर्ण धोबी घाट करून टाकलेला आहे आणि सिच्युएशन इज गोइंग टू वर्स. दॅट्स व्हॉट आय एम ट्राइंग टू रिपीट अगेन अँड अगेन. आणि तसंच डॅम मध्ये जी आहे डॅमच्या डिसिल्टिंग किंवा डॅमचा जो एक डिसिल्टेशन करून जे व्यवस्थित कॅपॅसिटी वाढवायला पाहिजे ते होत नाही. आणि सिल्टेशन झाल्यामुळे उल्हास नदीच्या जेव्हा पण बारवी डॅमचा फॉर एन एक्झाम्पल जेव्हा पण फ्लड्स येत आहे एक्सपान्शन ऑफ द एरिया हॅज बिकम मोर. कारण आपला सिल्टेशन झालेला सिल्ट मॉनिटरिंग आपल्या डॅम्स मध्ये होत नाही, नदीमध्ये होत नाहीये. तसंच मला असं वाटतं की खूपच डोसाईल अप्रोच ऑफ इरिगेशन जलसंपदा डिपार्टमेंट इज दॅट they remain silent about the sewage discharge, they remain silent about the effluents flowing because they feel that is not their concern. But मला असं वाटतं when we are for the water distribution, for the water supply, for the dam management, in that case we should be responsible. See, there is role and responsibility. These two things if we understand, I think many things can be considered well and done well. आणि तसंच वॉटर डिस्ट्रीब्युशन रिफॉर्म्स. आता जसं जे डिस्ट्रीब्युशन जे होतंय वॉटरचा पर पर्सन पर कॅपिटल प्रमाणे किंवा इंडस्ट्रीजला जसं दिलं जातं स्टेम थ्रू वगैरे, पण कुठेही रिसायकलिंग रियूज हा अजूनपर्यंत नाहीये. इव्हन अबाउट द ट्रीटमेंट प्लांट्स मधून जे आपल्या एसटीपी आणि ईटीपीज मधून जे ट्रीट होते त्या वॉटरचा पण रियूज काही नाहीये. तर जसं तसं ट्रीटेड वॉटर अगेन फ्लोईंग इन टू द रिव्हर्स. सो इट्स अ व्हेरी बॅड वे ऑफ डुईंग एनिथिंग विदाउट प्रॉपर मॅनेजमेंट. आज आपल्या जलशक्तीमधून पण सांगितलं जातंय, मिनिस्टरनी पण सांगितलं की देर इज नो वॉटर स्केर्सिटी बट देर इज स्केर्सिटी ऑफ वॉटर मॅनेजमेंट. दॅट इज सत्यता. सो वी हॅव टू अंडरस्टँड दॅट मोस्ट क्रिटिकल थिंग विच इज कमिंग फॉरवर्ड इज उल्हास रिव्हर डायव्हर्जन टू मराठवाडा. आता जे ओल्ड कृष्णा व्हॅली वर्क प्रमाणे 1996 ला आणि मला असं वाटतं जो इम्प्रॉपर असेसमेंट ऑफ रन ऑफ म्हणजे आज रन ऑफ किती आहे ते बघितलं जाते पण हे बघितलं जात नाही की द कॉन्टूर्स टोपोग्राफी हॅज चेंज ऍज वेल एज अवर रिव्हर्स आर नॉट at all desilted. All siltation is there, so runoff is more. So many things needs to be considered along with biology. Biological aspects are not considered. म्हणून मी रवी पवारजींना परत रिक्वेस्ट करणार ह्या फोरम मध्ये प्लीज इन्क्लूड अस फॉर दिस स्टडी so that we will be helping in that because every river has its very specific uniqueness because of which we cannot do the interlinking. There is lot of aspects which engineers will not understand. So that's why science has to come in place, biology has to come in place so that a proper assessment can be done. आणि ते पण करायचं अगोदर जर आपल्याला डायव्हर्सिटी बघा आम्हाला कोणाशी आक्षेप नाहीये की तुम्ही मराठवाड्याला घेऊन जा की कुठे घेऊन जा. हा चालू झालाय केन बेतवापासून की तिथे झालं म्हणजे आता सगळे अख्खा देशभरात होणार आहे. पण आता ऑलरेडी आपल्या विदर्भासाठी काम चालू झालेलं आहे, दुसरं आता मराठवाड्यासाठी. पण काही करायचं अगोदर आपल्याला विचार करणं खूप गरजेचं आहे की आपली रिव्हरचा काय इश्यू आहे. व्हॉट शुड बी अवर प्रायोरिटी. Do we want our all polluted waters to go to Godavari and to the Marathwada? Or do we have to first do the treatment of the pollution? कारण पूर्ण जो वालधुनी आणि उल्हास नदीच्या आजूबाजूला MIDC regions आहेत. आता पण आपले रमेश पाटीलजींनी सांगितलं की ऍडिशनल अंबरनाथकडे अजूनही कसल्याही प्रकारचा CETP मध्ये त्यांचं कनेक्शन नाहीच आहे. आणि ZLDच्या नावाखाली काही ऍक्च्युअली इफ यू गो टू द प्लेस नथिंग इज हॅपनिंग. इवन इफ CETP इज देअर, CETP इज ऑल्सो अ बिग फ्लॉ. कारण मी त्यांच्या इनलेट आउटलेट वॉटर सगळ्याच्या अनालिसिस आणि त्यांच्या कलेक्शन टँक CETPचा जो सेंट्रल कलेक्शन टँक ऍट द फॉरेस्ट नाका आहे त्याच्यात जाऊन मी सगळ्यांना सांगितलंय तुम्ही त्याच्यात रिफ्लेक्शन बघा. इट इज मोर वर्स्ट देन बिफोर ट्रीटमेंट. तर याचा अर्थ आहे आपले CETPs पण काम करत नाहीये. तर वी हॅव टू फर्स्ट वर्क ऑन STPs, CETPs अँड गार्बेज मॅनेजमेंट फर्स्ट ऑफ ऑल. त्यानंतर आपल्याला आपल्या नदीच्या जे एन्क्रोचमेंट्स वगैरे आहे ते काढायला पाहिजे कारण रिव्हरला फ्लोच नाहीये. वी हॅव टू रिगेन द इकॉलॉजिकल फ्लो ऑफ द रिव्हर. Then we can understand that there is a proper flow, carrying capacity is proper, and then we have to do something. Otherwise, what will happen? Haste will make a waste. आणि आपले जे काही थोडेफार छोटे छोटे नदी छोटे छोटे ओढे नाले ते पण सुकून जातील आणि पूर्ण जो एग्रीकल्चरल लँड आणि आजूबाजूचा जो कमांड एरिया आहे ते पण पूर्णपणे इनफर्टाईल होऊन जाईल. ती असं परिस्थिती येऊ नये म्हणून डॅमच्या सिल्ट मॉनिटरिंग करणं खूप गरजेचं. रिव्हर फुल स्ट्रेच ओरिजिन टू कॉन्फ्लुएन्स ऑल द रिव्हर्स stretches have to be monitored digitally as well as with the help of the field visits.
आणि असं करून जर आपल्याकडे पूर्ण व्यवस्थित जर आपल्याकडे रिपोर्ट आला त्याच्या नंतर आपण विचार करू शकतो काय करायचं. बट नुसतं चॅनल बनवून जर आपण रिव्हरला इकडे तिकडे फिरवायला लागलो, ऑलरेडी आपण आज बघतोय की आज मे महिन्यात किती जोरात पाऊस यायला लागला. इट इज व्हेरी व्हेरी एव्हिडेंट की आज नेचर आपल्याला दणका देऊन आपल्याला सांगते की नो, चेंज युअर वे ऑफ डुईंग थिंग्स, चेंज युअर वे ऑफ थॉट प्रोसेस, चेंज युअर वे ऑफ टेकिंग डिसिजन फॉर एनिथिंग इन अ हेस्ट. पण आपण तरीही तेच करत चाललोय. वी हॅव टू चेंज अवर थॉट प्रोसेस, वी हॅव टू अंडरस्टँड सायंटिफिक बेसिस ऑफ ऑल द थिंग्स आणि देन ओनली वी शुड बी डुईंग एनिथिंग. तर आणि फॉरेस्ट, आता फॉरेस्ट तर मला खूपच निराशाजनक जो एक माझा एक्सपिरियन्स आहे. एवढे मी RFOचं इथे लिस्ट घातली आहे याच्यामुळेच की आजपर्यंत जे काही इन्फॉर्मेशन मागितलं गेलं एक सुद्धा इन्फॉर्मेशन अजूनपर्यंत मिळालेलं नाही. अदरवाईज आय वुड हॅव डेफिनेटली सबमिटेड द रिपोर्ट्स विदिन द टाइमलाईन गिव्हन दॅट इज ऑगस्ट 2023. कारण जे ग्रीन कव्हर आहे आपल्याला सॅटेलाइट थ्रू म्हणजे 10 वर्ष 20 वर्ष आधी कसं परिस्थिती होता, आज आपण किती इम्प्रूव्हमेंट करू शकलो, काय परिस्थिती आहे. कारण आज जे दिसतंय की जेवढा डेव्हलपमेंटल प्रोजेक्ट होतोय इझिली दे आर बिंग डन थ्रू द फॉरेस्ट. आता फॉर एन एक्झाम्पल, मुंबईमध्ये पाणीचं कमी पडलं तर लगेच मुंबरी डॅम अनाऊन्स झाला, मुंबरी अर्धन डॅम. कॅन यू इमॅजिन इन द एरा वेन सॉइल इज सो लेस आणि एक अर्धन डॅमचं आपलं काम चालू झालेलं आणि ते पण 400 हेक्टेअर लँड ऑफ फॉरेस्ट. यू कॅन इमॅजिन सो मच ऑफ फॉरेस्ट कटिंग, सो मच ऑफ थिंग्स हॅपनिंग आणि अल्टिमेटली ते पण डॅमचं काम पूर्ण होऊ शकत नाही. आता मी रिसेंटली न्यूजपेपरमध्ये पण वाचलं, म्हणून परत गार्गी डॅमवर त्यांचं लक्ष आता फोकस झालेलं आहे. So this is the way if we are going ahead with the infrastructure development. I think this is very very unfortunate की आपण ज्या पद्धतीने जर आम्ही कितीही म्हणजे मरून पण काम केलं जलप्रहरीनी बाकीनी पण I don't think things will change unless and until the way thought process of administrators and everybody is getting integrated with understanding of scientific basis of everything. मग तेव्हाच आपण काहीतरी सुधार आणू शकू. इको सेन्सिटिव्ह झोन्स, कुठेही काही काम करताना इको सेन्सिटिव्ह झोनचा पण अजूनपर्यंत आम्हाला कसलाही स्टेटस दिला गेला नाहीये. मित्रमंडळचा स्टेटस हा पूर्ण लिस्ट मी ऑलरेडी आपले रेफरजींना पण दिली आहे की मला एक एक्सक्लुसिव्ह मीटिंग विथ द फॉरेस्ट डिपार्टमेंट. आय एम एक्सपेक्टिंग सर विथ यू दॅट ऑल्सो सो दॅट कम्प्लिटली ऑल फॉरेस्ट्री region exclusively for social forestry, for compensatory plantation and everything we would like to know so that how we are compensating. Suppose आता 400 हेक्टेअर लँडला जर आपण असं दिलं तर त्याच्या आपण कॉम्पेन्सेशन काय करतो? Nothing we know about it. Only we are just giving access to the forest lands, but there is no idea about what is being done for the compensation. So that is all the things. And at the same time, the soil moisture and conservation good that आज मी ऐकली 2 जण इथे बसलेले soil moisture and water conservation, पण आजपर्यंत आम्हाला याच्याबद्दल कसलंही काही माहिती दिलं गेलं नाहीये किंवा असं करून जर आपले कृषी क्षेत्रात आता आपली जेवढे पण तालुका कृषी क्षेत्र आणि जे पण जिथे जिथे ऑन द स्ट्रेचेस ऑफ दिस रिव्हर, मी तर जसं आधी पण म्हटली की ऑलमोस्ट 80% इज गॉट all the agricultural land is disappeared. Instead warehouses, logistics आणि तबेला or what not has come up, but except for agriculture. आणि NA देऊन सगळं रिसॉर्ट्स आणि बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचा चालू झालेलं आहे. तर नॉन फॉरेस्ट्री वर्क इन द फॉरेस्ट्री लँड्स ऑल्सो इज सो मच देअर. हा सगळं जो आहे हे खूप मोठा मी लिस्ट त्यांच्याकडे दिली होती. सर्वात मुख्य आहे मॅंग्रोव्ह सेल. मॅंग्रोव्ह सेल, डिड एनीबडी कम फ्रॉम मॅंग्रोव्ह सेल? येस, या ही सेल. सो आय हॅव ऑलरेडी शोन टू हिम ऑल्सो. तुम्ही कशेली, काल्हेर, खारबावला जर गेलं, ज्या पद्धतीच्या डिफॉरेस्टेशन ऑफ मॅंग्रोव्ह आहे आणि तिथे इतकं मोठा कॅम्पसवर पूर्ण बिल्डिंग कन्स्ट्रक्शन चालू आहे, अजूनही त्याच्या काही ऍक्शन घेतलं जात नाहीये. आय होप की ह्याच्यावर ऍक्शन इमिडिएटली व्हायला पाहिजे. तहसीलदारला सांगितलं गेलं होतं, तहसीलदारनी अननोन पर्सनवर FIR केला. व्हॉट डू यू मीन बाय अननोन पर्सन? ऑलरेडी तिथे कन्स्ट्रक्शन वाले आहे, त्यांच्या बोर्ड्स आहेत, कोण कन्स्ट्रक्शन करतायत हे माहिती आहे. फॉरेस्टवाल्यांनी एक्सेस रोड दिलेला आहे त्यांना सर्व प्रकारचा. व्हायोलेटिंग ऑल काइंड्स ऑफ कोस्टल झोन नॉर्म्स, एव्हरीथिंग इज गोइंग ऑन. सो व्हाय कांट इट बी स्टॉप? आणि जेवढा दिवस जातो बघा, आता सुप्रीम कोर्टचं एक जजमेंट पण आहे, मला वाटतं मी तुमच्याशी शेअर पण केली आहे की कितीही कन्स्ट्रक्शन पूर्ण पण झालं असेल, इलिगल कन्स्ट्रक्शनला पूर्णपणे तोडायलाच लागणार आहे, असा सुप्रीम कोर्टचा निर्णय आहे. तर त्याच्यापेक्षा म्हणजे माणसं तिथे जातात राहायला, त्यांना त्रास होईल, त्याच्यापेक्षा आधीच तुम्ही ऍक्शन घ्या ना. तर असं प्रकारचं जर काम झालं तर नदी आणि क्रीक
हे दोन्ही आपले चांगले वाढतील आणि ते बायोडायव्हर्सिटी विल फ्लरिश, बट दॅट इज नॉट हॅपनिंग. मोस्ट ऑफ द स्कोप इज देअर विदिन द फॉरेस्ट इज द ट्रायपार्टाईट एग्रीमेंट. सर्वकडे मी सांगितली होती ट्रायपार्टाईट एग्रीमेंटसाठी एक सुद्धा ट्रायपार्टाईटवर काम झालेलं नाहीये. इथे तुम्ही बसले आहेत, ते आपल्या चोरणामध्ये बोललो होतो आपण, परत तिथे कुशिवलीचा बोलला गेला, पण कुठलाही अजूनपर्यंत ट्रायपार्टाईट एग्रीमेंट झालेलं नाही. कसल्याही प्रकारचा 1% काम पुढे केलं नाही. कारण थोडीफार आपण वॉटर कॉन्झर्वेशन, कारण पावसाच्या आधी सीसीटी, वनतलाव किंवा आपल्याला डिसिल्टिंग ऑफ नदी जे याच्यातनं वाहते फॉरेस्ट रिजन मधून, त्याची रायपेरियन झोन्सला हे रिवाईव्ह करणं, हे सगळं सुचवलं गेलं आहे. हाच ते जागा जो मी दाखवते इथे पूर्ण हे बघा किती मोठा बिल्डिंग कन्स्ट्रक्शन वगैरे चालू आहे. तसं सँड मायनिंग इज ऑल्सो गोइंग ऑन. आणि बिलकुल समोर दिसत आहेत यांच्या फॉरेस्ट मॅंग्रोव्ह लँडवर दिसत आहेत, बट हू स्टॉप्स टू टेक ऍक्शन? आय एम स्टील नॉट अंडरस्टँडिंग की का ह्याला टाइम लागतात आणि का ऍक्शन घेतलं जात नाही. तिथे एक रेस्टॉरंट पण आहे, मी बघितलं जाऊन ब्रिजच्या खाली, आणि हा सर्वे नंबर वगैरे सर्व आहे. पण यांना पण जी काही डिटेल्स मागितली होती तुम्हाला पण सर्वे बरोबर पूर्ण मॅप्स व्यवस्थित ते पण आहे. आजकाल आम्हाला मॅप सुद्धा असं दिला जातो त्याच्यावर ना डेट आहे ना ऑथेंटिसिटी आहे की कोणी बनवलं, कधी बनवलं, कसं बनवलं. म्हणून आता कसं मॅप्सवर पण विश्वास करायचा ते पण थोडा मोठा प्रश्नचिन्ह आहे. म्हणून आम्हाला देताना प्लीज ऑथेंटिक मॅप शेअर करत जा, बिकॉज वी आर नॉट गेटिंग एनी ऑथेंटिक मॅप्स. आता फिशरी डिपार्टमेंटचे कोण आले? फिशरी डिपार्टमेंट नेव्हर कम्स, आणि म्हणून एकदम वर्स्ट सिच्युएशन ऑफ फिशरी इन द वॉटर बॉडीज. सर्व वॉटर बॉडीज एकदम दूषित झालेले आहेत. ऑलमोस्ट सगळ्या प्रकारच्या स्पीशीज मेलेले आहेत. मागूर जी व्हरायटी आहे ते पण आपली नाही, इट इज एक्झॉटिक, ती बाहेरून म्हणजे इन्व्हेडेड स्पीशीज आहे, ती सगळं पसरले आहे. आणि पूर्ण जी आपला जो इंडिजिनस व्हरायटी, नेटिव्ह व्हरायटीज, ते सगळं आपल्या नदीतनं गायब झालेलं आहे. आणि तसंच आता हे ओझरलीचं त्यांना मी दिली होती की याच्यावर ऍक्शन घ्या, ते काय नाही केला. वरालदेवीमध्ये जे मेलेले फिशेस कमी पोल्युशन आणि याच्या अनालिसिससाठी दिलं होतं, त्यांनी फक्त फिश कुठले आहेत ते नावं देऊन पाठवलं. बाकीच्या पण भरपूर असे इश्यूज दाखवून दिलं होतं. बारवी डॅमच्या माशांमध्ये अशा प्रकारच्या छोटे छोटे जंतू अजूनपर्यंत निमॅटोड्स, कारण त्याच्या आजूबाजूला जो रिहॅबिलिटेशन झालेलं आहे तिथे डिफिकेशनमुळे अशा प्रकारच्या निमॅटोड्स फिशेसमध्ये आता CIP सारखा इन्स्टिट्यूट सांगून देतो की तुम्ही त्या भाजा आणि खाऊन टाका. सो बॅड. आणि निमॅटोड सारखं स्पीशीज दिसतो. बिगेस्ट ऑफ द फिशरी इन्स्टिट्यूशन गिव्ह सच अ काइंड ऑफ अ रिपोर्ट. आणि त्याच्यावर असिस्टंट कमिशनर दिनेश पाटील ते काही बोलत नाही. त्यांना मी स्वतः बोलली होती की यू टॉक टू देम अँड गेट अ प्रॉपर रिपोर्ट, पण अजूनपर्यंत काही नाही. तर फिशरी डिपार्टमेंटचा पण आपल्याला थोडा एक चार्ज करावा लागेल. MMRDA, MIDC, MMRDA भिवंडी रिजनला सर्व जो केमिकल युनिट्स जे काही आहे ते सगळं MMRDA रिजन मध्ये आहे. MPCBचे कोण आले? MPCB MPCBचे कोणीच नाही आहेत. DCFG, but this is the main, they are the member secretary and they are supposed to be there, and there is a big gap in their system itself, so we have to even write to them for their presence and taking the actions on it. बऱ्याच जणांची सदस्यांची विनंती आहे की आपला वेळेचं भान राखून. हो, आता मला 5 मिनिटं द्या. I will run through because almost most of the things I said with the adhikaris list. Now I can only show the pictures also of each place so that everybody gets to know what is the situation. असा आपला गार्बेजचा हालत आहे. अंबरनाथ, उल्हासनगर आणि बदलापूरनी एकत्र संयुक्त घनकचरा व्यवस्थापन करायचा विचार केलेला आहे, पण अजूनही त्याच्यात कसल्या प्रकारच्या टेक्नॉलॉजी होणार आणि कसं ते दॅट वुड बी राईट वे ऑफ गोईंग अहेड, दॅट इज ऑल्सो येट नॉट नोन. आम्ही काही मीटिंग्स ULB बरोबर करून ते अमेरिकेला असताना जेव्हा सप्टेंबरमध्ये मीटिंग झाली ऑनलाईन, आणि मी अमेरिकेमधून ऑनलाईन जॉईन केले होते लास्ट मीटिंगला, तेव्हा सांगितलं गेलं होतं की हा घाट बनवू नये उल्हास नदीवर. आणि जे आधी जी मला जागा दिसली होती ते मी कलेक्टर सरांना दाखवून की ते घाट बनवू नये म्हणून सांगितली होती, पण त्याच्या बाजूलाच ही आल्यानंतर मी बघितलं की हे पूर्ण घाट ऑलरेडी बांधलं गेलंय. आणि कोणाच्या MP MLAच्या फंड मधून हे करतात, आणि असा फंड मिळाला म्हणून करायला पाहिजे का? नदीला काय पाहिजे कोणी विचार करत नाही. नदीमध्ये असं काम व्हायला पाहिजे हे कोणी विचार करत नाही. आज म्हणून नदीची परिस्थिती अशी आहे, हे पूर्ण हेंद्रेपाडातून जो पूर्ण सिवेज वगैरे असल्यामुळे नदीच्या पाणी बिलकुल ग्रीन चादर सारखं दिसतो. आणि हा जो मेन नाला आहे याच्यावर उपचार न करता आता जो उल्हास नदीमध्ये काम चालू होतं
तर हा काम आता नुसता जलपर्णी काढायचा, पण जलपर्णी काढण्यात काही अर्थच नाहीये. इथे जो मेन इश्यू होता हे पण मी दाखवून दिली जलसंपदा विभागला की इथे जे पंपिंग स्टेशन तयार करतायत त्याची डिझाईन सुद्धा चुकलेली, स्टॅग्नंट वॉटर झाला म्हणूनच जलपर्णी झालाय. आणि इथे जो मी दाखवते बघा, हे पूर्ण मोहन एज जो उल्हास नदीच्या याच्यावर ऑलरेडी आपल्याकडे फ्लड लाईन्सचा मॅप आहे, सर्व काही आहे, डिमार्केशन आहे. मग वाय वी आर नॉट टेकिंग ऍक्शन? हा पूर्ण एरिया जे पूर्ण मोहन एजचा आतमधून आम्ही बघितलं. आता मी फक्त थोडा फोटोग्राफ्स दाखवते की हा परिस्थिती आपला वालधुनी जिथे उल्हास नदीला मीटअप होते आहे, इथे सुद्धा एक सिटी पार्क बनवलं गेलंय. एनिवेज आता हा वालधुनी नदीच्या हालत, तिथे पण एक घाट, हे सगळं. पण एनिवे आता जो सीओ आलेले आहेत त्यांनी ऑलरेडी याच्या सगळं दक्षता घेतली आणि आपण कारण एनजीटी कडे आपण अल्टिमेटली अप्रोच झालो. कारण जर आता या स्टेजमध्ये ह्या सगळ्या वालधुनीवरचा नाही थांबवलं असतं तर पुढे पण पूर्णपणे वाट लागली असती, वालधुनीचा मेलच असता. ऑलरेडी मेलेल्या मारून टाकलं गेलंय, त्यामुळे एनजीटी कडे गेलो रिव्हायवलसाठी. आणि आता ओरिजिन प्लेस हा पूर्ण रेल्वेच्या अंतर्गत आहे, पण रेल नीरच्या जो पाणी सप्लाय होतो त्या रिजनचं हालत असं आहे, पण रेल्वेवाल्यांना माहीतच नाहीये, त्याच्या कसलंही डिमार्केशन, याची मेंटेनन्स वगैरे काही नाही. म्हणजे दिस इज द ओरिजिन प्लेस ऑफ वालधुनी रिव्हर. आणि इथे जो सीए टायर कंपनी आहे त्यांनी पण पूर्ण रिव्हरला मारून टाकायला असं केलंय. आणि मी आता जे आपले रमेश पाटीलजींचं ऑफिसला सांगितले की याच्यावर ऍक्शन घ्यायला पाहिजे, की त्यांनी पूर्ण नदीवर इथे एक ब्रिज सुद्धा बांधलंय त्यांच्या पूर्ण कंपनीसाठी आणि तिथे चॅनल बनवलंय, ते पूर्ण बंद करून टाकलंय नदीला, असं परिस्थिती आहे. आणि ही जी आहे वालधुनीचा बघा पूर्ण पाईपलाईन मध्ये कसं आहे, पूर्ण सिमेंट हे कॉन्क्रीट काढायला सांगितलं जातंय. वरच्या बाजूला जस्ट 5 मिनिट वरचा टेक्सटाईल युनिट आहे जे पूर्ण टेक्सटाईलचं पाणी सोडलं जातंय आणि सिवेजचा, असं करून ह्या नदीला पूर्ण ड्रेनेज समजून सांगून आणि या पाईपलाईन मध्ये घातलं गेलं होतं. आपल्याला पूर्णपणे त्याला नदी म्हणून त्याची रेकग्निशन परत आणायचं म्हणून आपण एनजीटी कडे गेलो. पावसाच्या वेळेला यू कॅन सी इट्स रुद्र रूप आणि ऍक्च्युअल रूप ऑफ दिस रिव्हर, वेर यू कॅन सी इन मॉन्सून हाऊ द रिव्हर फ्लोज. आणि ऑलरेडी आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटचा बोर्ड आहे, 100 मीटर्स मध्ये काही करू शकत नाही, तरी काम चालू आहे. तसंच उल्हासनगरमध्ये पण टीडीआर वगैरेचं उल्लंघन करून तिथे पण पार्क बांधलं जातोय नदीच्या पात्रावर. हे उल्हास नदीच्या हालत बघा, तिथे पूर्ण एसटीपीच्या पाणी सोडलं जातोय, डम्पिंग ग्राउंड आहे, हे आपले एमआयडीसीचे कंपनी सगळं हे सोडतात, इफ्लुएन्स सोडतायत पूर्ण. म्हणजे जिथे पण तुम्ही बघा तर नदीची हालत परिस्थिती एकदम बेकार आहे. हा एमआयडीसी डोंबिवली, कल्याण डोंबिवली रिजन जिथून पूर्ण क्रीक मध्ये जाते घाण पाणी. आता ही कुशिवली बंधाराचं काम खूप दिवसापासून अडकून आहे, तर आय थिंक यू आर टेकिंग इट अप, होप दॅट विल बी डन. आता तिथे पण व्हिजिट झालेले ऑलरेडी, पण काही इश्यूज म्हणून अडचण आहे. भातसा नदीचा हा एक कलंबोली डोहाळे गाव, हा सर्वे नंबर 9 to 16, 58 and 86, इथे बिलकुल नदीला लागून हा पूर्ण एरिया एनक्रोच केला गेला आहे आणि नर्सरी केलं गेलंय. तर ह्याच्यावर पण पूर्ण जरा लक्ष द्या रवी पवार, की मला तुमच्याकडनं खूप अपेक्षा. भातसाच्या आजूबाजूला खूप सारे एन्क्रोचमेंट्स आहेत ज्याच्यावर अजूनपर्यंत कसल्याही प्रकारचं काम झालेलं नाहीये. तसंच कालूवर पण ओल्ड ब्रिज डेब्रिस आहे आणि डिसिल्टिंगची गरज आहे. लेना आणि शेंद्रून रिजनला आणि जांभे डॅमचं आता मी सांगितलं त्याच्या एन्क्रोचमेंट आणि घाट पण बांधलं गेलंय, दॅट इज नॉट राईट. कनकविरामध्ये जरी केटीव्हीआर घातलं गेलं डिसिल्टिंगचं, कारण तिथे खूप बोल्डर्स आहेत, डिसिल्टिंगचा प्रश्न नाहीये, पण मला वाटतं कसलंही डिसिल्टिंग केलं गेलं आहे. खडवलीमध्ये आता सांगितल्याप्रमाणे हे शँटीज वगैरे बघा किती सारं आहे आणि असं डेलीच ऑलमोस्ट अशा प्रकारच्या गर्दी आणि पूर्ण धोबीघाट सारखं असतं. कांबारी नदी याची पण हालत अशी बेकार हालत आहे, बिलकुल मॉडर्नायझेशन. बीएनसीएमसी मधून कोणी आले का? तर कांबारी नदीची पण हालत बिलकुल बेकार आहे. आता टेंडरिंग देऊन कांबारीच्या डिमार्केशन नोटिफिकेशनचा चालू होणार आहे असं म्हटलं गेलंय, पण माहित नाही आता कधी होणार. सरवली भिवंडी रिजनचा असा हालत आहे. स्लॉटर हाऊस मॉडर्नायझेशन, भिवंडीमध्ये स्लॉटर हाऊस मॉडर्नायझेशनसाठी 2015 मध्ये एनजीटीनी ऑर्डर दिलं होतं, 15-16 मध्ये. अजूनपर्यंत ती मॉडर्नायझेशन काहीच झालेलं नाहीये. पूर्ण स्ट्रक्चरला डिसमॅन्टल केलंय पण काही नाही. तर कांबारी नदीच्या बाजूलाच असं प्रकारचं चित्र आहे, पूर्ण स्लॉटरिंग होते आणि सगळे जे लेक्स आहेत त्याची पण हालत अशी आहे पूर्ण. हा वरालदेवी लेक आहे, वरालदेवी लेक मध्ये 50% पेक्षा जास्त डिसिल्टिंग आहे आणि कचरा टाकण्याचा, आणि हाच पाणी 5 MLD सप्लाय होतं पिण्यासाठी. कॅन यू इमॅजिन? आता माझं रिपोर्ट मध्ये इथे
जर बघितलं तर आता मी मेटाजिनोमिक्स करून घेता लेप्टोस्पायरोसिसचं बघा किती आणि किती सारे खूपच डेंजरस जे बॅक्टेरिया पॅथोजन्स आहेत ते सगळं आयडेंटिफाय झालेलं आहे, त्यांना दाखवलंय की हे बंद व्हायला पाहिजे. आणि तसंच बघा ही घाण पाणीच ऍग्रिकल्चरसाठी पंप करून घेतलं जातंय आणि हे लोक पण कपडे बिपडे धुतात, बिलकुल पंपिंग स्टेशनचं तिथेच हे कपडे धुतलं जातंय धोबीघाट. तर ही परिस्थिती आहे इन ऑल. म्हणजे माझा दाखवायचा प्रयत्न एवढाच की काही सुधार जे आम्ही एक्सपेक्ट करत होतो 2 वर्षापासून एवढा मेहनत घेऊन जे करंट स्टेटस स्टडी आम्ही करायला घेतलं आणि एक एक डिव्हिजन एक जे डिपार्टमेंट त्यांच्याकडनं कसं प्रकारचं सहकार्य जर मिळालं तर काय काय होऊ शकते असूनही. म्हणून हा जो आयडेंटिफाईड गॅप्स जे आता प्रेझेंट केलं त्याच्यावर जर काही काम करून आम्हाला अपडेट्स मिळाला तर लवकर आम्ही पूर्ण जो रिपोर्ट आहे कॉम्प्रिहेंड करू आणि दिस कॉम्प्रिहेन्सिव्ह रिपोर्ट कॅन बी सबमिटेड टू देन जलसंपदा अँड कलेक्टर. देन त्याच्यावर विचार करून मग पुढे डिव्हिजनल कमिशनरकडे पाठवला जाईल प्रोग्रेस रिपोर्ट टाइम टू टाइम. सो थँक्यू व्हेरी मच. इफ एनी क्वेश्चन एनिथिंग यू कॅन आस्क. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.